आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. कार्तिकीसाठी कार्तिक मंदिर सज्ज. महिलांची दर्शन घेण्यासाठी लगबग. धुळे शहरातील चाळीसगाव रोड लगत असलेल्या कार्तिक स्वामींच्या मंदिरात बुधवारी त्रिपुरारी व कार्तिकी पौर्णिमेनिमित्त हे मंदिर दर्शनासाठी पहाटे 5 वाजेपासून खुले करण्यात आले असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. शहरातील चाळीसगाव रोड लगत असलेल्या कार्तिक स्वामींच्या मंदिरात बुधवारी त्रिपुरारी व कार्तिकी पौर्णिमेनिमित्त तयारी आहे. हे मंदिर दर्शनासाठी पहाटे 5 वाजेपासून खुले करण्यात आले असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. हे कार्तिक मंदिर शहरातील गीता जेनिंग कारखान्याच्या परिसरात आहे. वर्षातून एकदाच कार्तिकी पौर्णिमेला मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येते. पौर्णिमा तिथी 4 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 10:30 वाजेनंतर सुरू. पौर्णिमा तारीख 5 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:48 वाजता संपेल. प्रदोषकाल मुहूर्त 5 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 7:50 पर्यंत. त्यामुळे मंदिर प्रशासनाने आता मंदिर परिसरात साफसफाई व इतर व्यवस्था करण्याची तयारी केली आहे. याचबरोबर मंदिर व परिसराला विद्युत रोषणाई लावण्याचेही काम सुरू झाले आहे. या मंदिरात दर्शनासाठी शहरासह जिल्ह्यातील ठिकठिकाणाहून दर्शनासाठी भाविक हजेरी लावतात. सन 1982 श्रावण शुद्ध अष्टमीच्या दिवशी श्री महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली होती. यावेळी त्या ठिकाणी गणपती, महादेव, पार्वती यांच्या मंदिराला प्राचीन काळातील घुमट बसविण्यात आला आहे. तसेच याच ठिकाणी कार्तिक स्वामींचेही मंदिर स्थापन करण्यात आले. हे मंदिर दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे 5 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यामुळे तेथे या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. या मंदिराच्या परिसरात भाविकांमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. या भाविकांच्या उत्साहामुळे मंदिर प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मंदिरात दर्शनासाठी पुरुष आणि महिलांची स्वतंत्र रांग असल्याने सर्वांना चांगल्या पद्धतीने दर्शन घेता येत आहे. त्यासाठी गर्दीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचंही मंदिर प्रशासनाने सांगितलं आहे.